मावळमधील देहुरोड येथील रहिवासी श्रीजित रमेशन यांच्या फोनमध्ये 2 संशयित दहशतवादी कैद झालेत। श्रीजित हे कुटुंबासोबत काश्मीरमध्ये फिरायला गेले होते। बेताब व्हॅली या ठिकाणी गेल्यानंतर श्रीजित हे आपल्या मुलीच्या रील्स बनवत होते। रील सुरू असतानाच 2 संशयित दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं कैद झालंय। तर श्रीजित रमेशन यांनी NIA कडे हा व्हिडिओ सादर केलेला आहे। NIA कडून फोटो आणि व्हिडिओची तपासणी सुरू आहे। आपल्या मुलीचे रील बनवत असताना त्या व्हिडिओमध्ये पाठीमागे 2 संशयित दहशतवादी कैद झाल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे हा व्हिडिओ NIA कडे सादर करण्यात आलेला आहे। NIA कडून दहशतवाद्यांचा फोटो आणि या व्हिडिओची तपासणी केली जाते। हे तेच व्यक्ती आहेत का, हे तेच दहशतवादी आहेत का याची तपासणी आता NIA कडून केली जाते। हे दोन्ही अर्थात हा फोटो ज्यामध्ये हे 4 दहशतवादी आहेत आणि हा व्हिडिओ ज्यामध्ये पाठीमागून चालणारे 2 संशयित व्यक्ती जाताना दिसतात, हे दोन्ही सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो। तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे, जितने फोटोज थे पहलगांव के, बेताब वैली के, पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है, जैसा मैंने कहा मेरे जो बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया, उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है। अब उसके जितने फोटोज़, उसके जो उनके बॉडी लैंग्वेज थे जो थे, वो सारे देखने के बाद हमको 100% लगता है कि ये वही टेररिस्ट थे जो कि 18 तारीख को बेताब वैली में जो है उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या वहाँ का जो एनवायरनमेंट स्टडी करने के लिए वहाँ पे थे। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, या पर्यटकांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली। आता नेमकं या व्हिडिओ संदर्भात काय करण्यात आलंय? NIA ला हा व्हिडिओ पुरवण्यात आलेला आहे असं सुद्धा समजतंय। नक्कीच विक्रांत, काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबद्दल ही बातमी आहे। त्यानंतरच या दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी फोटो आले आणि देवरोड मधील रहिवासी असलेले जे श्रीजित रमेशन आहेत हे देखील त्याच वेळी काश्मीरमध्ये परिवारासोबत पर्यटनासाठी गेले होते। मात्र त्याच ठिकाणी पहलगाम पासून 7.5 किलोमीटरवर असलेल्या बेताल व्हॅलीमध्ये या ठिकाणी श्रीजित रमेशन आणि त्यांचे कुटुंबीय गेले असताना त्या ठिकाणी बेताल व्हॅलीमध्ये त्या ठिकाणी गेलेल्या श्रीजित रमेशन आपल्या मुलीचा रील्स काढत होते। त्यामध्ये जे दहशतवादी आहेत ते त्या ठिकाणी दिसून येत आहेत। मात्र श्रीजित रमेशन यांनी याबाबतची जी माहिती आहे ती NIA म्हणजे नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीकडे दिलेली आहे आणि आता ही दिलेली जी माहिती असून हा व्हिडिओ जो आहे, फोटोची संपूर्ण ही तपासणी NIA कडून केली जात असल्याचा कळून येत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सागर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। हे दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमध्ये आपल्या मुलीचे हे पर्यटक रील काढत होते। त्यावेळी मुलीच्या पाठीमागून चालणारे 2 जण हे दहशतवादी असल्याचा त्यांना संशय आहे। त्या अनुषंगाने त्यांनी हे व्हिडिओ आता NIA कडे सादर केलेले आहेत। तर या 4 फोटो, 4 दहशतवाद्यांचा फोटो आणि यापैकीच ते 2 जण असल्याचा संशय या पर्यटकांना आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आता NIA कडे देण्यात आलेला आहे। NIA कडून तपास सुरू आहे। तर हा व्हिडिओ, ही रील नेमकी कुठे शूट केली जात होती, तर ज्या ठिकाणी हा हल्ला घडला त्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी ते आपल्या परिवारासोबत काश्मीरला फिरण्यासाठी म्हणून गेलेले होते आणि त्यावेळी ते आपल्या मुलीचा रील शूट करत होते, रील व्हिडिओ काढत होते आणि त्यावेळी पाठीमागून हे 2 जण चालत गेले जे दहशतवादी असल्याचा संशय आता पर्यटकांना आलेला आहे।